श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, ग्लासगोच्या स्कॉट्सटाउन स्टेडियममध्ये जेव्हा तिरंगा फडकला आणि जन गण मन घुमलं, तेव्हा 140 कोटी भारतीयांचं काळीज अभिमानानं भरून आलं. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने 13 सुवर्ण पदकांसह एकूण 39 पदकं जिंकत चौथा क्रमांक पटकावला. पण हे यश अर्थात सोपं नव्हतं. यंदा या स्पर्धेत भारताचे नेमबाजी, बॅडमिंटन, हॉकीसारखे 5 सर्वात मजबूत खेळच नव्हते. तरीही भारताने 39 पदकं जिंकली. म्हणूनच यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा आणि भारतीय खेळाडूंची कामगिरी याविषयी द हिंदू या दैनिकाचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कराडकर यांच्याशी आता आपण बातचीत करूया. माझा पहिला प्रश्न आहे, ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या कामगिरीबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येक खेळातल्या भारताच्या कामगिरीचं वैशिष्ट्य काय होतं? राष्ट्रकुल स्पर्धेत यावेळेस एनिवे भारताची पदक संख्या गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या पदक तालिकेपेक्षा खूप कमी असणार होती. कारण यावेळेचा राष्ट्रकुल स्पर्धांचा आवाकाच कमी होता. म्हणजे ती होईल की नाही अशा याच्यात ती अत्यंत मिनिमम स्वरूपात, छोट्या स्वरूपात पार पडलेली स्पर्धा आहे. त्या याच्यात 39 पदकं ही काही वाईट कामगिरी नाही. पण 4थं स्थान हे खटकण्यासारखं असेल भारतासाठी ओव्हरऑल पदक तालिकेत. पण जसं मी म्हणलं की विनाकारण टीका करण्याचाही फार काही वाव नाहीये. पण याच्याने होऊन जायची परिस्थिती आहे असं मला तरी आत्ता वाटत नाही. भारतासाठी सर्वात नेहमी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतासाठी जे महत्वाचं म्हणजे पदकांची लयलूट करणाऱ्या ज्या कॅटेगरीज असतात, म्हणजे जे क्रीडा प्रकार असतात, त्यातले जवळजवळ निम्म्याहून जास्त क्रीडा प्रकार यावेळेस नव्हतेच. उदाहरणार्थ कुस्ती, शूटिंग, आर्चरी, बॅडमिंटन, टेबल टेनिस हे 5 क्रीडा प्रकार यावेळेस नव्हते. आणि जे होते त्या याच्यात भारताकडून प्रमुख पदकांची अपेक्षा कोणाकडून होती तर अर्थात बॉक्सिंग, मुष्टियुद्ध, ॲथलेटिक्स, पॅरा ॲथलेटिक्स आणि लॉन बॉल्स, जिकडे भारताने 2022 मध्ये कमाल केली होती. तर या सर्व गोष्टींचा विचार करता भारताने ॲथलेटिक्स मध्ये लौकिका साजेशी कामगिरी केली की नाही हा प्रश्नचिन्ह आहे. माझ्या दृष्टीने बऱ्यापैकी कामगिरी केली. बॉक्सिंग मध्ये येस, लौकिका साजेशी कामगिरी केली. कारण की बॉक्सिंग मध्ये भारताला अपेक्षितच होती 8 ते 9 पदकं तरी मिळतील, भारताला 10 मिळाली. ते चांगलं होतं. तिकडे भारताला पदकांची खैरात होणं अपेक्षित होतं. ती पदकांची खैरात झाली आणि ते यावेळेसही कमी राहिलं. त्यामुळे एक वेळ अशी आली की 16चा संघ 11वरच राहिला. तर 11 पैकी 3च भारताचे वेटलिफ्टर्स पदकाविना माघारी आले. उर्वरित 8च्या 8 जणांना पदक मिळालं, जे कौतुकास्पद आहेच. सर, भारताने मुष्टियुद्धात विलक्षण यश मिळवलंय. त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता? बॉक्सिंगमध्ये विलक्षण यश जे मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत काहीच विवादास्पद किंवा चर्चेचा मुद्दा नाहीये. ते अपेक्षित होतं. पण जसं मी आधी म्हणलं तसं की 8 ते 9 पदकं अपेक्षित होती, त्यातली 10 मिळाली. तो म्हणजे साध्या मराठीत आपण म्हणतो आयसिंग ऑन द केक तसा प्रकार झालेला आहे असं मला वाटतं. बॉक्सिंग मधलं यश जे आहे, भारत हा विशेषतः राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये बॉक्सिंगमध्ये अत्यंत यशस्वी देशांपैकी एक. गेल्या 4 ते 5 राष्ट्रकुल स्पर्धांच्या एडिशन्स आपण बघतोय की आलेख चढता राहिलेला आहे, जी अत्यंत महत्वाची बाब आहे आणि तीच यावेळेस कायम राहिलेली आहे. आणि त्याच्यात अजून एक कौतुकास पात्र गोष्ट काय आहे की मिळालेली 7 सुवर्ण पदकं. यंदाच्या स्पर्धेत महिला खेळाडूंनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नव्या भारताचं एक अत्यंत जमेची बाजू आहे की म्हणजे आता हा मुद्दा खरं तर चर्चेतच यायला नकोय. ओव्हरऑल आपण सोशली बघायचं म्हणलं तर की महिला कुठल्याही क्षेत्रात दुसऱ्या जेंडरपेक्षा कुठेही कमी नाहीयेत. हे पुन्हा एकदा या राष्ट्रकुल स्पर्धांनी दाखवून दिलं. आणि त्याच्यात एक गंमतशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की जे 7 पदकवीर म्हणजे एकूण भारतात 39 पदक आहेत, त्यातल्या गुलवीर सिंग हा जो ऍथलीट आहे 5000 मीटर आणि 10000 मीटर, तो एकटाच होता ज्यांनी 2 पदकं मिळवली. सो 38 इंडिव्हिज्युअल्स आहेत ज्यांनी पदकं मिळवली. त्या 38 पैकी 31 जण पहिल्यांदाच पदकवीर होते. जे 7 जण आहेत जे दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आहेत, त्याच्यात महिला किती आहेत बघूया आपण.
की त्याच्यात मीराबाई चानो तिसऱ्यांदा पदक मिळालं. तेजस्विन शंकर पुरुष आहे, श्रीशंकर मुरली पुरुष आहे, हरजिंदर कौर स्त्री, इंदिरा राणी देवी स्त्री आणि जॅस्मिन लंबोरिया. सो इथे 7 पैकी 4 जणी या दुसऱ्यांदा तरी पदक मिळवणाऱ्या महिला आहेत आणि त्या हे फक्त एक त्याचं लाक्षणिक दाखला देण्यासाठी म्हणून मी फक्त ही यादी दाखवली. पॅरा ॲथलेटिक्समध्ये पहिल्यांदाच आपल्या खेळाडूंनी सुवर्ण पदक मिळवलंय. पॅरा गेम्सचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? 2014-15 पासून म्हणजे जेव्हापासून सरकारने स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR प्रकरणात जेव्हापासून समावेश केलाय तेव्हापासून खूप मोठमोठ्या कॉर्पोरेट्सनी पॅरा स्पोर्ट्स खूप सिरियसली घेतलेले आहेत आणि त्याचं परावर्तन आपल्याला गेल्या 4 ते 6 वर्षांमध्ये 3ही मल्टीडिसिप्लिनरी गेम्सच्या पदक तालिकेत दिसतंय. भारताचे पॅरा ऍथलीट्स हे वेगवेगळ्या स्तरांवर देशाची मान उंचावणारी कामगिरी करतायत आणि हे फक्त पॅरा ऍथलीट्सच्या दृष्टीनेच नाही तर पॅरा सिटिझन्स म्हणजे ज्यांना सध्याच्या काळात दिव्यांगजन असं संबोधलं जातं त्यांच्या दृष्टीनेही हे महत्वाची गोष्ट आहे की ते स्वतः फक्त त्यांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने स्वावलंबनाचा मार्ग अवलंबून घालवूच शकतात असं नाही तर ते यशस्वीही होऊ शकतात. ही त्याच्यातनं समाजाच्या दृष्टीने मिळणारी महत्वाची शिकवण आहे. गेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आणि यंदा भरलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी तुलनेने कशी वाटते? अनेक खेळांमध्ये आपण पहिल्यांदाच पदक मिळवलंय, त्याविषयी काय सांगाल? गेल्या स्पर्धेचा आणि या स्पर्धेचा एकदम तुलनात्मक मूल्यमापन करणं थोडंसं अनफेअर होईल कारण यावेळेस खेळच कमी होते, खेळांची संख्याच कमी होते. पण ज्या खेळांमध्ये गेल्या वर्षी ही भारताने सहभाग घेतला यावेळेसही होता त्याच्यात जुडोमध्ये भारताची कामगिरी उंचावली आहे. जुडोमध्ये 4 पदकं आहेत. ओके, जे कदाचित सामान्य जनांपैकी कोणी विचारही केला नसेल. पण जसं मी एकदम सुरुवातीला म्हणलं तसं की हुरळून का जायचं नाहीये तर जुडोमध्ये एकंदरीत कॉमनवेल्थ गेम्सचं स्तरच कमी आहे. म्हणजे जुडोमध्ये भारताने जी 4 पदकं मिळवली ते 4ही पदकवीर आंतरराष्ट्रीय मानांकनांमध्ये 50 ते 100च्या मध्ये आहेत. म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये ते सर्वश्रेष्ठ ठरलेच आहेत पण जागतिक स्तरावर ते अजून तिथे पोहोचले आहेत का? पण ते तिथे पोहोचू शकतात हा कदाचित त्यांना विश्वास या कामगिरीतनं मिळालेला असतो. सो जुडो हे या जुडो स्पर्धा प्रकारात भारताने नक्की अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आणि बोल्स या प्रकारात जे भारताला सर्वात जास्त निराशाजनक कामगिरी आहे ती तिथे आहे. आणि त्याचबरोबर पॅरा पॉवर लिफ्टिंग हा जो प्रकार आहे की जिथे भारताचे पॅरा पॉवर लिफ्टर आशियाई खेळांमध्ये जागतिक स्पर्धेमध्ये अत्यंत भरीव कामगिरी करून मग ग्लासगोला गेले होते कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये पण तिथे मात्र भारताला एकही पदक मिळालं नाही. ते थोडं निराशाजनक होतं. आणि पुन्हा एकदा आपण आधी बोललोय त्याप्रमाणे की बॉक्सिंग आणि वेट लिफ्टिंग या 2 क्रीडा प्रकारांमध्ये भारताकडून भरीव कामगिरीची अपेक्षा होती आणि तिथे दोन्ही प्रकारांमध्ये अपेक्षेपेक्षा एखादं पदक जास्तच मिळालंय भारताला जी अत्यंत महत्वाची बाब आहे. ऍथलेटिक्समध्ये त्यांनी बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. मी असं म्हणणार नाही म्हणजे 8 पदकं मिळून नये अजून किती हवं कारण ती अपेक्षांचं ओझं आता वाटलं. ते पेलवता यायची परिस्थिती आहे ते पेलवता यायला हवं होतं. काही ना काही कारणाने काही पदकं निश्चितच फुटली. पण एक महत्वाचा उल्लेख करायला पाहिजे आपण ऍथलेटिक्स बद्दल बोलतोय तर की महाराष्ट्राची 2 पदकं आहेत. त्यातलं एक ऍथलेटिक्स मध्ये आहे उंच उडीमध्ये सर्वेश कुशारे नाशिक जिल्ह्यातल्या छोट्या गावातला मुलगा आहे. त्यांनी महाराष्ट्राची मान उंचवलेली आहे. आणि दिलीप गावित जो पॅरा ऍथलेटिक्स मध्ये त्यांनी F57 प्रकारात 100 मीटर स्प्रिंट मध्ये सुवर्ण पदक मिळवलं. त्याची किस्साच अत्यंत अनोखा आहे तो आणि त्याचा प्रशिक्षक या दोघांच्या अत्यंत गेल्या 8 ते 10 वर्षांच्या अथक परिश्रमाचं फळ योगायोगाने गुरुपौर्णिमेलाच त्याला सुवर्ण पदकाच्या रूपात मिळालं. पुढची स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? गमतीचा भाग असा होता की 2030 ची स्पर्धा भारताला अवॉर्ड झाल्यानंतर 2026 कोणी घ्यायला तयार नव्हतं आणि म्हणून तोडून काढून का होईना त्याचा घाट बांधला गेला. तो भाग वेगळा. पण स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज
भारताकडे म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात खेळाडूंच्या बाजूने नीरज चोपडा हा सर्वार्थाने आजचा संयुक्तिक होतं की त्याने तो झेंडा स्वीकारावा आणि 4 वर्षाच्या स्पर्धेचं बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजलेलं आहे. फक्त अहमदाबाद हे मुख्य ठिकाण आणि गुजरातमधील इतर शहरांमध्ये होणाऱ्या स्पर्धा सर्वात भरीव कामगिरी करणारी भारतासाठी क्रीडा स्पर्धा म्हणजे कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल स्पर्धा. आणि 2010 साली जेव्हा शेवटचं भारताने कॉमनवेल्थ गेम्स होस्ट केले होते तेव्हा आतापर्यंतच्या इतिहासात एकदाच भारताला 100 गाठता आली आहे पदकांच्या बाबतीत. 101 पदकांची लयलूट भारताने केली होती. त्याच्यामुळे समस्त भारतीय क्रीडा परिवारातर्फे अशी अपेक्षा असेल की तो 101 जे एकदा पल्ला पार पडलाय तोच 20 वर्षानंतर जेव्हा भारत पुन्हा एकदा यजमानपद भूषवेल त्यावेळेस तेवढ्याच पदकांची लयलूट होईल, किंबहुना जास्तच होईल अशी आपण अपेक्षा करूया. सर, माझा शेवटचा प्रश्न आहे की आता ग्लासगोमध्ये भारतीय खेळाडूंनी जी कामगिरी केली आहे ती पाहता येत्या 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी त्याचा कसा फायदा होईल त्याबद्दल तुमचं मत काय आहे? जे ऑलिम्पिक पदकांचे भारताचे आत्ताचे 10 ते 15 दावेदार आहेत त्यातले जे 5 ते 6 दावेदार आत्ता ज्यांनी इथे पदकं मिळवली त्या 5 ते 6 जणांना समजलं असेल की दिल्ली अभी दूर आहे किंवा नक्की आत्तापासून पुढच्या 2 वर्षात किती पल्ला गाठायचा आहे. आणि दुसरा मुद्दा की शेवटी कॉमनवेल्थ गेम्स मधल्या कामगिरीचा एक फायदा काय होतो ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत की जेव्हा समस्त भारताच्या 140 कोटी जनतेचं लक्ष तुमच्या कामगिरीकडे आहे त्या दबावाखाली तुमची कामगिरी अफेक्ट होऊ न देता तुमचा बेस्ट तिथे तुम्ही देणं आणि ते पदक उचलणं हे त्या बाबतीत सेम असतं. सो मला जे येतंय ते मी माझ्या संपूर्ण ॲबिलिटी वर करून दाखवेन आणि बाकीची इतरांच्या कामगिरीवर सोडेन. हा करण्याचा प्रयत्न आणि विश्वास या राष्ट्रकुल स्पर्धांमधून नक्कीच मिळालेला आहे. श्रोतेहो, ग्लासगो इथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं चांगली कामगिरी केली. आता 4 वर्षांनी या स्पर्धा भारतात अहमदाबाद इथे होणार आहेत. त्यात आणखी मेहनत घेऊन मायभूमीवर आपले खेळाडू पदकांची लयलूट करतील अशी आशा करूया. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय शिबानी जोशी आणि निवेदन रश्मी पाटकर.